संघ क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटच्या जगतामधले ज्यांच्या नावाला वलय आहे, खरं तर हर्षद होंडो ज्याने दुबई साता समुद्रा पलीकडे वसई पासून ते विरार पर्यंत ठाणा पुणा बेळगाव कलकत्ता झारखंड बिहार रांची सगळे गोलंदाज धू धुतलेत असा महाबलाढ्य गोलंदाजाचा खात्मा करणारा फलंदाज. बघूया तेवढाच वेगवान गोलंदाज महेश जय भीम एक्सप्रेस. आडव्या बॅटीने जोरकस मारला जातो. वॉटर शॉट ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू जबरदस्त खेळून काढला जातोय. एक कलात्मक असा फटका, एक दिग्गज फलंदाज आणि अप्रतिम असा फटका पाहायला मिळतो. दिस इज द मॉडेल लेसन द यंगस्टर हु आर वॉचिंग द मॅचेस. जे नवीन खेळाडू प्रेक्षकांमध्ये बसून पाहत असतील त्यांना आदर्श असा नमुना आहे. हाऊ टू चेस द टार्गेट, हाऊ टू हिट द बॉल. बघा बरोबर कार्पेटच्या सारे कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारत नाहीये. सागर पाटील आणि धनेश साने यांच्याकडनं प्रति 3 षटकार जर मारले तर 1000 रुपये. पुन्हा एकदा महेश उर्फ जय भीम एक्सप्रेस राईट आर्म विकेट. पुढचा चेंडू वेगवान मारा केला जातोय. त्याचं एक्सप्रेस डिलिव्हरी चांगलं कमबॅक करतोय. खरं प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळते. नितीन शिंदे काय वाटतंय तुम्हाला? बघा भाई, नितीन शिंदे अगदी डोळ्यात डोळा लावून पाहतायत. डोळ्याच्या पापणी सुद्धा खाली पाडत नाही प्रेक्षक. 5 यष्ट्या भरून प्रेक्षक आलेत बघा संपूर्ण मैदान. हर्षद होंडो क्राऊड पुलर खेळाडू आहे. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि जबरदस्त. व्हॉट अ टेरिफिक, व्हॉट अ अनबिलिव्हेबल डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. दिस इज द गोल्डन इन्सिडन्स, दिस इज द इन्सिडन्स मेमोरेबल इन्सिडन्स टू बी रिटन इन अ गोल्डन इंक. आजच्या डायरीमध्ये लिहून ठेवील तो महेश बांबू की माझ्या जीवनामध्ये जगातला सर्वोत्तम महाबलाढ्य फलंदाज, जिस हर गेंदबाज का एक खपरा रहता है, एक ख्वाब रहता है कि मैं होंडोला गोलंदाजी करणार आणि त्याचा गडी बाद करणार. अप्रतिम असा चेंडू. हो जबरदस्त. पहिल्या चेंडू चौकार मारला, त्याच्यानंतर महेश बांबूनी कमबॅक केलं आणि रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात एक बेमालूम यॉर्कर टाकला बुंद्यामध्ये. अनुभवी खेळाडू ओळखू शकला नाहीये. कदाचित रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तो अंगाशी आला. जो जर राईट हँडने खेळला असता तर कदाचित अशा बॉलला सुद्धा कृष्णा सातपुते सारखा तो बाहेर फेकतोय. परंतु या वेळेला मात्र महेश बांबूनी चकमा दिला. किती चेंडू टाकून झालेत? 3. आणि जबरदस्त असं आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक नवीन वंडर बॉय रायझिंग स्टार, देखना क्रिकेटर, क्रिकेट विश्वामधला सर्वात देखना सर्वात शिकना असा फलंदाज फैजान मेहमान. फैजान दणकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला समजदार, वेगवान, देखना आणि चिकना खेळाडू. बघूया महेश काय करतोय. व्हॉट अ शॉट, लंबाचे करारा प्रहार. वेगाने जोरकस मारला जातोय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 10. दरम्यान एक गडी बाद झालेला आहे. 4 बॉल 10 रन, त्याच्यामध्ये प्राइज विकेट. प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं हर्षद होंडोला गोलंदाजी करण्याचं. आणि गोलंदाजी करता करता जर विकेट भेटली तर त्याच्यासाठी सोने पे सुहागा. ज्यांनी ज्यांनी होंडोला बाद केले त्यांनी आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलेले तो क्षण आणि तोने सोनेरी अक्षराने लिहून ठेवलाय. सोन्याची शाई मागून लिहिलेला आहे. पुढचा चेंडू राईट आर्मवर द विकेट. बाहेर टाकला चेंडू, पकडो कॅच, वाटर कॅच. बड़ी मछली 2 आ चुकी है. लगभग मैं तो कहूंगा आधी मैच में वापस आ चुके. मैचचा फासा पलटतोय. होनहार गोलंदाज. दिस इज द बेस्ट स्पेल ऑफ हिज करियर बाय महेश बांबू. जबरदस्त दोन्ही मॅजिक डिलिव्हरी. साधे सुधे फलंदाज नाही, ज्याने अनेक गोलंदाजांना उघडं नागडं केलं, ज्याने अनेक गोलंदाजांची जिंदगी बदलून टाकली, अनेक गोलंदाजांचं करिअर बर्बाद केलं, असे 2 महाबलाढ्य फलंदाज. पहिलं तो देख लिया, निपट लिया हर्षद होंडो को, उसके बाद फैजान को. समर्थक मात्र चिड़ीची स्मशान शांतता. ये क्या हो गया? इस मैच में ड्रामा है, एक्शन है, थ्रिलिंग है, इमोशन है. यॉर्कर लेनच्या चेंडूला कलाई के सहारे पिच हिट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू जमिनीच्या वरून त्यांना सीमा रेषेपलीकडे धाडता आलं नाही आणि सरळ
हातामध्ये झेल देऊन बाद झाले. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी, कमर तोड कशी हुई गेंदबाजी. नवीन फलंदाज गेलाय डावकुरा. कोण गेलाय नवीन फलंदाज? कोण? महेश. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होत आहे. जबरदस्त हादरे. महेश जीवनातली सर्वोत्तम गोलंदाजी. व्हॉट अ सुपर्ब एक्सप्रेसिव्हली अनबिलिव्हेबली. जयभीम एक्सप्रेसचा वेगाने वेगवान गोलंदाज, अतिशय सुरेख गोलंदाजी. दिस इज द मेमोरेबल बॉलिंग बाय महेश अँड पीपल विल रिमेंबर इट फॉर लॉंग लॉंग टाइम. अनेक गोलंदाज येतील, अनेक गोलंदाज जातील, चांगला चांगला स्पेल पाहायला मिळेल, पण मी सांगतो दर्दी क्रीडा रसिक, महेश बांबूची आजची गोलंदाजी विसरणार नाही. का तर दोन मोठे मोठे महाबलाढ्य फलंदाज गोलंदाजाचे कर्दनकार असलेले त्याने अतिशय चमकदार गोलंदाजी करून बाद केलेत आणि आपल्या संघाला एक प्रेरणा दिलेली आहे. नवीन गोलंदाज येतोय सुजल जाधव. सुजल जाधवचं स्वप्न मात्र आज अपुरं राहत आहे, कारण त्याच्या मोठ्या भावाने ते दोन्ही गडी बाद केलेले आहेत. आज त्याला गोलंदाजीची संधी मिळते. मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोय, नवीन खेळाडू आहे, रायझिंग स्टार आहे, उदयनमुख खेळाडू आहे. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 10. सुजल जाधव येतोय. महेश जाधव याच्या तालमीमध्ये तयार झालेला रमाबाई आंबेडकर नगर कुडूस मधला होनहार असा खेळाडू. नई उमंग, नई जोश, नए होश के साथ. पुन्हा एकदा सुजल जाधव येतो खेळण्यासाठी. अजून एक जबरदस्त महाबलाढ्य फलंदाज, मिस्टर क्रिकेट ज्याला म्हटलं येईल, कम्प्लीट क्रिकेटर, वॉचफुल क्रिकेटर, टेक्निकली परफेक्ट असलेला, कॉपी बुक स्टाईल क्रिकेट, तंत्रशुद्ध फलंदाजी विशाल वलटे. राईट आर्म ओव्हर. सुजल यांचा पुढचा चेंडू, उलटा पद्धतीचा चेंडू, अतिशय खराब पहिला चेंडू आणि कहेश यांच्या हातामधनं आणि नो बॉलचा इशारा होतोय. सुजल यांच्यावर प्रचंड असा दबाव आहे. छोटा खेळाडू आहे, लहान खेळाडू आहे, अनुभवाने अजून अपूर्ण आहे, पण जसजसा मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत जाईल अनुभवाने परिपूर्ण होईल. त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवलेला आहे. एकंदरीत 5 धावा, धावसंख्या 15, फ्री हिट असेल. विशाल वलटे एक अतिशय धुरंधर असा फलंदाज आहे, संयमी फलंदाज आहे. कुठल्याही प्रकारचा उतावीळपणाचा, बेजबाबदारपणाचा फटका मारत नाही. कुठल्याही कॉलर ही कॅन डिमॉलिश एनी काइंड ऑफ अटॅक, अशी क्षमता असलेला खेळाडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुजल यांचा पुढचा चेंडू मारला जातोय. पकडो क्या जीतो मॅच. बडी मछली जाल में. आणि मला वाटते नो बॉल होता, नो बॉल होताय. फ्री हिट होता, फ्री हिट. खेळाडूंना लक्षात राहायला पाहिजे का फ्री हिटवर आपण झेल घेतलाय, पण खेळाडू धाव करण्याचा प्रयत्न करीत, धावबाद करण्याचा प्रयत्न करायचा होता. धावसंख्या जाऊन पोहोचली 17. चांगली गोलंदाजी सुजल यांनी, परंतु दुध आणि नो बॉल आणि फ्री हिट असल्यामुळे. परंतु एक आहे की विशालला बाद करण्याचं एक स्वप्न होतं त्याचं, ते मात्र थोडक्यात वाचलेलं आहे. विशालवर जबाबदारी वाढलेली आहे. पुन्हा एकदा सुजल ओघवती गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीची गोलंदाजी करतोय. नव्या दमाचा, नव्या जोशाचा असा खेळाडू आहे. अंडर 19 असलेला खेळाडू एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पुढचा चेंडू. पॉइंटला चेंडू मारला जातो आणि चेंडू सीमापार जातोय. दॅट्स अ क्लास, दॅट्स अ टच ऑफ क्लास. बॅकफुटला जातोय, बॅकफुट पंच आणि थर्ड मॅन वरनं चेंडू सीमापार जातोय. धावसंख्या 21. पुन्हा एकदा थोडासा सामना यंगस्टर कुडूसच्या बाजूने झुकला असताना मात्र विशाल वलटे उभा राहतोय, आपल्या खेळाडूंना प्रेरणा देतोय. पुढचा चेंडू सुजल यांचा पडतोय. कॉपी बुक स्टॉप ऑफ क्रिकेट. जबरदस्त कारपेट के सारे, बिल्कुल ऑल अलोंग द कारपेट. हाऊ टू प्ले द क्रिकेट, हाऊ टू हिट द बॉल, हाऊ टू हिट द टेक्निकली परफेक्ट बॅट्समन असलेला खेळाडू विशाल वलटे. डावा पाय पुढे काढतो. बॅट अँड पॅट क्लोज टुगेदर अँड हिट द बॉल ऑल अलोंग द कार्पेट. कव्हरच्या दिशेने आणि 1 रन पडून काढली जाते. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज महेश. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 बाद 22 वर. अजून या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. सुजल याच्यावर फार मोठा विश्वास टाकलेला आहे. बघूया डावखुऱ्या महेशसाठी 3 खेळाडू ठेवले सीमा रेषेवर. जोरकस मारला जातो. बघूया काय होत आहे.
एक रन पळून काढली जाते, एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 23 वर. चांगला संयमित मारा केला जातोय. सुजल एक चांगला गोलंदाज नक्कीच. पंच बी केअरफुल, बी वॉचफुल. नाही खेळाडूंनी कंप्लेंट केली तर बरोबर, बी अलर्ट. नाही होऊ शकतं, इट मे बी पॉसिबल, परंतु लेग अंपायर बी वॉचफुल, इट्स युअर ड्युटी. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर. बॅकफुटला जात आहेत, पळून काढल्या तर बघूया. 2 धावा तर नक्कीच मिळतील. याच्यावर काय होतंय बघूया. एकच धाव मिळते, एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 24 वर. चांगलाच मारा करतोय, कुठल्या प्रकारे मोठे फटके खेळू देत नाही आहे. त्याविषयी सुजलचं गोलंदाजी मधली प्रतिभा नक्कीच त्याने दाखवून दिलेली आहे, हुनर दाखवलेला आहे, आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ केलेला आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये एवढा नौका युवक गोलंदाज खेळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 24 वर. किती धाव चेंडू टाकून झालेत? 5 चेंडू टाकून झालेले आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. बघूया महेश काय करतोय. 4 खेळाडू सीमारेषेवर तैनात आहे ऑन साइडला. पुढचा चेंडू साजिद कडे चेंडू येतोय. 1 धावापेक्षा जास्त मिळणं अशक्य आहे. षटक संपल्याची उद्घोषणा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 25 वर. हा बघा, एफडीसी कुडू संघाची श्रीमंती बघा. बॅटी किती आहेत बघा. 4 बॅटी, त्याच्यातून ऑप्शन आहेत. नुसत्या बॅटीवरून अंदाज येईल का एफडीसी कुडू संघ किती. तर 1,11,000 चषक शिवकृपा चषक 2021 चा थरार आणि 16 तारखेला मेगा फायनल ग्रँड फिनाले. सेलिब्रिटी तर येणारच आणि प्रेक्षकांच्या मागणीनुसार शाहू फिटनेस जिम प्रोपरायटर सागर पाटील, सागर बिल्डर यांच्या माध्यमातून 16 तारखेला मेगा फायनलच्या दिवशी याच मंचावर या ठिकाणी येत आहेत इंडिया बिल्डर टॉप 5 मध्ये पोहोचलेले. त्याचबरोबर इंडिया खेळलेले शरीरश्रेष्ठ स्पर्धेतील बिल्डर रितेश नाईक मुंबई श्री ठरलेले, वसई श्री ठरलेले आहेत. ठाणे श्री बॉडी बिल्डर रितेश नाईक यांचं आगमन होणार आहे 16 तारखेला. आणि नितीन म्हात्रे महाराष्ट्र टॉप 5 बॉडी बिल्डर इंडिया. धाव संख्या 31. आ बैल मुझे मार. ज्या गोलंदाजाने बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर घेतला त्याच्याकडनं अशा प्रकारचा एक लॉलीपॉप चेंडू दिला जातोय आणि षटकाराने धाव संख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 31 वर. कंपनीमध्ये गेलेला आहे. तिथल्या कामगारांना आमची आयोजकांच्या वतीने विनंती असेल की बाई थोडासा चेंडू शोधा आणि पाठवा. आला मॅच बॉल आलेला आहे. 2 चेंडू मध्ये 10 धावा. धाव संख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 35 वर. महेश आणि अंग टाकलेले लुंग आली काय.
राकेशवर कातिलाना हमला गर्भगळीत भयकंपित झालेलं आहे, डोकं बधीर झाले राकेश कुमारचं. बघा धोड आला राकेश कुमार अवध एक्सप्रेस. चांगल्या गोलंदाजाला लगातार 6-4 10-4 14. ठाण्याला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलेला राकेशचा धोबीघाट बनवलाय महेशने. दू जिस प्रकार बालों में छिपे हुए डैंड्रफ को धो डालता है क्लिनिक क्लियर ऑल क्लियर, तशा प्रकारे धो डाला है राकेश कुमार को. राकेश को गहरा सदमा, बधीर झालंय, डोकं काम करेन असं झालंय. पुन्हा एकदा चौकार. दान उडवले यंगस्टार कुडू संघाची, अक्षरशः दानादान. वंडर बॉय असलेला महेश काय खेळतोय, जबरदस्त लाजवाब इनिंग. बघा हर्षद बाद झाला, फैजान बाद झाला, त्याच्यानंतर असं वाटलं होतं की खेळावर प्रकट मिळून जाते, परंतु जबरदस्त त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेला महेश हा एक प्रकारे भिडतोय. राकेशचं डोकं अक्षरशः बधीर केलंय. म्हणजे जसं लॉकडाऊन मध्ये सगळे व्यवहार बंद झाले होते, अशा 3 फटकाने राकेशचा मेंदू लॉक करून टाकला महेशने. मुदस्सर पटेलकडनं एफडीसी कुडूस आणि यंगस्टर कुडूस संघाकडनं लाख मोलाच्या शुभेच्छा आहेत. षटकातला मला वाटतं 5वा चेंडू येतोय का. राईट आमोर राकेश यांचा पुढचा चेंडू विशाल यांना. 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 42 का किती 41 वर. शेवटचा चेंडू राकेश आला. असं झालं का कधी एकदा माझी ओव्हर संपते. कल का हीरो तो आज विलन बन गया है. राकेश राईट आर्म राऊंड. बघूया महेश इज ऑन फायर. भाग मिल्खा भाग तसे खेळाडू सांगतायत भाग शोएब भाग. चौकार. मी सांगलं ना डोकं बधीर झालंय. गावाचा एफडीसी क्रिकेट स्पोर्ट. हे किती धाव झाले या चौकाराने. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 45 वर. जबरदस्त शेवटचं षटक टाकण्यासाठी येतो खिजर. राकेश याच्यावर करारा प्रहार. 20 धावांची लयलूट. सेफ्टी चष्मागर जाबीर मेमन यांच्याकडनं एफडीसी कुडूस आणि यंगस्टार कुडूस दोन्ही संघांना लाख मोलाच्या शुभेच्छा. आतमध्ये जे खेळाडू बसलेत बघा, हॉटेल अक्षय बार रेस्टॉरंट, तिथे त्या प्रेक्षकांना हात जोडून विनंती, आपण त्या पडद्याच्या कपड्याच्या पाठीमागे जा. हात जोडून नम्र विनंती आहे मित्रांनो. पुढचा चेंडू गचाल ढिसाळ असं क्षेत्ररक्षण कयेश पटेल यांच्याकडनं. सौरभ अडकमोल आहे. सौरभ आणि कयेश लांबून दोघे सारखेच दिसत आहेत. दोघांचे नगारे असतात, त्याच्यामुळे त्यांना ओळखायला जरा वेळ होतो. 49 धावा झालेल्या आहेत. इस्माईल शेख यांच्याकडनं एफडीसी कुडूस आणि यंगस्टर कुडूसला लाख मोलाच्या शुभेच्छा. शुभेच्छांचा अक्षरशः ढीक पडलेला आहे. भडीमार झालेला आहे कुडूसच्या संघावर. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि टोले जंग षटकार. व्हॉट अ शॉट. दॅट्स अ टेरिफिक शॉट. लंबाचे क्वालिटी शॉट. दॅट्स अ टच ऑफ क्लास. दूध का दूध पानी का पानी.
खिजरवर जबरदस्त हल्ला केला जातोय. राकेशला पोलिसी मार दिला. राकेशवर घणाघाती उपटी घातल्यानंतर संपूर्ण फलंदाज संपूर्ण गोलंदाज भय कंपित झालेला आहे. खिजरला सुद्धा काफारा सुटलेला आहे. 55 धावा झालेल्या आहेत. म्हणजे महेश जाधवने एक चांगली सुरुवात केली होती. त्या पायरीवर कळत चढवता आला नाही. पुढचा चेंडू बघा बघा कहेश पटेलचं क्षेत्ररक्षण बघा. शोएब पटेल आहे. शोएब पटेल, कहेश पटेल, खिजर पटेल. पुढचा चेंडू वेगवान मारा. पुन्हा एकदा खिजर पटेल जबरदस्त असा खेळाडू आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. तुफान असा षटकार पाहायला मिळतो सीधा प्रेक्षकांमध्ये. धाव संख्या किती झाली? 61. 61 धावांचा डोंगर रचला जातोय. शेवटचा चेंडू आहे. एक जबरदस्त असं वाटलं होतं. पहिलं षटक नाट्यमय होतं परंतु त्याच्यावर कळत चढवला नव्हता. चढवताच आला नाही. पाया रचला होता महेशने परंतु त्याच्यावर कळत चढवता आला नाही. पुढचा चेंडू व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ फिल्डिंग. बघा थ्रो बघा खिजर पटेलचा. बघा थ्रो बघा खिजर पटेलचा. बघा लेच्या पेच्या थ्रो. काही एक तथ्य नाही फिल्डिंग मध्ये. यंग स्टार कुडू संघाचं क्षेत्ररक्षण आजच्याने या स्पर्धेमध्ये एवढं दळभद्री क्षेत्ररक्षण मला पाहायला भेटले नाही. अतिशय दळभद्री. गचाळ, ढिसाळ, सुमार जे जे काय वाईट शब्द असतील क्षेत्ररक्षणासाठी ते सगळेच लागू आहेत. परंतु विशाल वलटे आणि विशेष करून मी महेशचं कौतुक करेन. यादगार फलंदाजी. 12 चेंडू मध्ये 27. अरे महेशने काय बॅटिंग केली. जबरदस्त गोलंदाज राकेशचा धोबीघाट करून टाकला त्याने. परंतु महेशने काबिली तारीफ गोलंदाजी केली. केलेली मेहनत मात्र आता बघूया काय होत आहे. त्यांच्याकडे सुद्धा फलंदाज आहेत. किती धावा करायच्या आहेत? 24 चेंडू मध्ये 64 धावा म्हणजे 16 चोक 64. तिळसा आणि अमरापूर दोन्ही संघ नायकांना नाणेफेकीसाठी दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना पाहायला मिळतोय. संदीप गोताने यांचं आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचं शब्द सुमनाने स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करावी. संदीपजी गोतारने 64 धावांचा हिमालय पार करायचा आहे. हमरापूर संघाचा कर्णधार आणि तिळसा संघाचा कर्णधार दोन्ही संघ नायकांनी विनाविलंब आपल्याला नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये जायचे. पाहुणे जाऊन पोहोचलेले आहेत. अभिलाष आणि सौरभ अडकमल सलामीची जोडी मैदानामध्ये. यंगस्टार कुडू संघाची सत्व परीक्षा पाहिली जाईल.
64 धावांचा हिमालय पार करायचा आहे. 16 चोक 64, 16 चोक 64. आज खरी सत्व परीक्षा, प्रेक्षकांचं डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी. शोएब उर्फ अव्वा, ज्याची सगळीकडे झालेले हव्वा, ज्याच्या नावाचा झाला सगळीकडे गवगवा असा शोएब अव्वा. गोतावणे साहेब यांच्या हस्ते नाणेफेक केली जाते. टॉस बॉक्स मध्ये अप्रतिम मॅच, जे चॅलेंजर वर्सेस गावदेवी तिळसे टफ मॅच पाहायला मिळेल. वडा पूर्व आणि पश्चिम या दोन विभागातील दोन संघ आमने सामने वडा टेनिस विश्वातील टक्कर देणार आहेत. गोतावणे साहेब टॉस पडवलाय. टॉस विन एजे चॅलेंजर, आपण यस टॉस विन गावदेवी तिळसे, आपण टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकून काय स्वीकारणार? फलंदाजी. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक इन दिस मॅच. अँड आपण काय या ठिकाणी लोकण्या प्रयत्न करणार. जो विश्वास आहे तो आपण जागवणार का? 40 ते 45 पर्यंत आतमध्ये ठेवू. 40 ते 45. वेल डन, बेस्ट ऑफ लक. प्लीज वेलकम व्हीआयपी डायस. पहिला चेंडू पडतोय, निर्धाव पडतोय. दुसरा चेंडू राईट आर्मावरचा विकेट. वेगवान मारा करतोय. लगातार 2 चेंडू निर्धाव पडतायत. हळूहळू सामन्यावर पकड मिळवतोय. पॉवर प्ले मध्ये 2 चेंडू पॉवरफुल टाकले जात आहेत. सौरभ अडकमलला जखडून ठेवलं जात आहे. 64 धावांचा हिमालय पार करायचा आहे. व्यावसायिक गटातला खेळाडू, क्रिकेटचा महागुरु, गुरुमंत्र देतो आपल्या चेल्याला. समोर फलंदाज मालिकावीर, गेल्या वर्षीचा हार्ड हिटर बॅट्समन शोएब विरुद्ध सौरभ, अशा प्रकारची जुगलबंदी. एकाच गावातले खेळाडू आहेत, एकमेकांची शक्तिस्थानं माहिती आहेत. बघूया कोण कुणावर मात करतोय. तर एका बाजूला हर्षद होंडो, विशाल वलटे, फैजान मेमन, वेळेचं बंधन ठेवलेलं आहे. पंच बी अलर्ट. भुग्या षटकातला तिसरा चेंडू, राईट आर्म राऊंड विकेट. शोएब अव्वा जबरदस्त वेगवान गोलंदाज. वाईट बॉलचा इशारा. वेगवान मारा करतोय. वेगावर भर देण्याचा प्रयत्न केला की तुमची लाईन दिशा भरकटते, स्वैर मारा पडतोय. ट्राय टू जनरेट एक्स्ट्रा स्पेस, आणि त्याच्यामुळे लाईन दिशा भरकटते आणि पंच मात्र हात आपले समांतर करतात. धावसंख्या अवांतर, एका धावेने धावसंख्या जाऊन पोचली ते मला वाटते बिनबादे. अजूनही 63 धावांची गरज. शोएब अव्वा राईट आर्म राऊंड विकेट. जोरकस मारला जातोय. शॉर्ट टर्मचा फटका, 1 रन पडून काढते. एका धावेने काही होणार नाही. 1-1 2-2 धावाने एफडीसी कुडू संघावर कुठल्याही प्रकारचं दडपण येऊ शकणार नाहीये. पहिल्या चेंडू पासून भिडावं लागेल, कातिलांना हमला करावा लागेल, पोलिशी मार द्यावा लागेल, गोलंदाजाच्या डोळ्यासमोर अंधारी आणावी लागेल. प्रति षटकामध्ये 16 धावा आहेत. पुढचा चेंडू. किती चेंडू टाकून झाले? 3 चेंडू टाकून झाले. या उर्वरित 3 चेंडू मध्ये येण्यासाठी कमीत कमी 2 ते 4 चौकार मारावेच लागतील. राईट आर्म राऊंड विकेट. शोएब अव्वा यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वेगवान मारा, निर्धाव चेंडू. कुठल्या प्रकारचं फुटवर्क नाहीये. प्रॉपर क्रिकेट पाहायला मिळत नाही. आडव्या बॅटच्या फटके ऑफ स्टाईलला बॅटिंगच करता येत नाहीये. आणि एफडीसी कुडूचा संघ डोईजर ठरतोय, दडपणा खाली ठेवतोय, मुसक्या आवळतोय. अभिलाष आहे त्याच्याकडनं असलेल्या अपेक्षांचा मात्र सुराडा होतोय. राईट आर्म राऊंड विकेट. शोएब यांचा पुढचा चेंडू अभिलाष याच्यासाठी. जोरकस मारला जातो. 1 रन पडून काढते. चेंडू सीमापार जातो की काय बघूया. क्रॅकिंग शॉट. या चौकाराने थोडस चैतन्य येत आहे. चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 6 वर. 1 चेंडू शिल्लक आहे. किती? 1 ना.
पॉवर प्ले मध्ये दोटे महाबलाढ्य फलंदाज असले तरी आव्हाने शांत डोक्याने विचार केला जातोय. बाजूला महागुरु त्याला सतत काय ना काय मंत्र देत राहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. अभिलाष बघूया चेंडू षटकार चौकार की डॉट बॉल. पाय टाकले चेंडू आणि फलंदाज बाद. त्रिफळा बाद. स्वतः दरवाजा उघडतो आणि चोराला सांगतो ये बाबा आज चोरा आणि काय लुटून न्यायचं ते लुटून जा. गोलंदाजीसाठी येतोय तो हर्षद होंडो. काळाची गरज ओळखून बघतोय की सामना अजूनही संपलेला नाही. 18 चेंडू मध्ये किती धाव पाहिजे स्कोरर अजून जिंकण्यासाठी? 58 धावा. सोळचोक 64. आता 3-18 चेंडू म्हणजे 20-60. 19-57. साधारणतः 19 रन प्रति ओव्हर काढावे लागतील. बघूया हर्षद होंडो अतिशय हुशार चाणाक्ष कावेबाज धूर्त गोलंदाज. राईट आर्म ओव्हर. पुढचा चेंडू. पहिला चेंडू पंचांकडनं नो बॉलचा इशारा येतोय. फ्री हिट आणि या षटकाराने मात्र थोडस नव चैतन्य. ते धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 13 वर. ते बॉल बाहेर गेलेले तुमच्या लाईनमॅनची भूमिका अजिबात समाधानकारक नाहीये. धाव संख्या षटकाराने जाऊन पोहोचली 13. जिंकण्यासाठी आमची स्कोरर संख्या अजून किती धाव पाहिजेत? 51. 18 बॉल 51. बघूया हर्षद होंडो. हा फ्री हिटचा बॉल आहे. बघूया काय होत आहे. स्लोवरवर टाकलेला चेंडू शेवटच्या क्षणी आपला रोल फिंगर केला. 1 रन पडून काढली जाते. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 वर. खेळण्यासाठी जातोय तो साजिद. तिथं अडकलाय वर. पुढचा चेंडू हर्षद यांचा. साजिद यांना जोरकस मारला जातोय. ऑनरेचा फटका 1 रन पूर्ण करतोय. फैजान याच्याकडे चेंडू जातोय. एका धावेपेक्षा जास्त मिळणं आवश्यक आहे. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती फक्त 15 वर. एकेका षटकार चौकारानं काही साध्य होणार नाही. धावांची गर्दी आणखीन वाढत चाललेली आहे. आस्किंग रन रेट वाढलेला आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर आणि पुन्हा एकदा जोरकस मारला जातोय आणि हा षटकार पुन्हा एकदा गगनचुंबी असा षटकार आणि या षटकाराने धाव तीन चेंडू 21 धावा झालेल्या. जिंकण्यासाठी किती धावा पाहिजेत अजून? 33 का 43? 43. प्रयत्न केला जातो यंगस्टर कडनं. 15 चेंडू आणि 43 धावा पाहिजेत. क्रिकेटमध्ये एनिथिंग कुड हॅपन इन क्रिकेट. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर. चेंडू सीमा पार. चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती किती? 25 का?
14 चेंडू 39 धावांची गरज. यंग स्टार कुडूस. सौरभ आडकमल आपापल्या परीने प्रयत्न करतो, त्याला तोलामोलाची साथ देण्यासाठी साजिद बोग्या. हर्षद दोंडो काय करतो या चेंडूवर, आणि जबरदस्त टोलेबाजी. पुन्हा एकदा गगन चुंबी षटकार. या डावातला हा मला वाटतं तिसरा. मुदस्सर पटेल यांचे राईट हँड आलेले आहेत. काय नाव बाबा याचं? वाहिद भुरे. हा, साहिल भुरे. एक रन पळून काढली जाते नो मॅन्स लँड मध्ये. धाव संख्या झालेली 32. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. 12 चेंडू 32 धावा. 50-50 मॅच आहे. मॅच प्रिडिक्शन ऑनलाईन आमच्याकडे येते की 12 चेंडू मध्ये 32 धावा पोझिशन आहे. सुरुवातीला असा जेव्हा सेकंड बॅटिंग सुरू झाली तेव्हा 75-25 असा सामन्याचा प्रिडिक्शन होता. 75% प्रेक्षकांनी नाव नोंदवलं होतं. विजय होणार एफडीसीचा पण आराम तो. या षटकामध्ये ज्या धावा वसूल झाल्या आणि सामन्याचं चित्र थोडंसं बदलतं. पुन्हा एकदा प्रेक्षकांनी कौल दिलेला मॅच प्रिडिक्शन 50-50. दोन्ही संघाला जिंकण्याची समसमान संधी. या षटकामध्ये हर्षद दोंडो सारख्या कसलेल्या गोलंदाजावर 26 धावांचा प्रहार केलेला आहे. मैदानी चौकार षटकारांचा आवाज घुमणार रण. मैदानी चौकार षटकारांचा शिवकृपा चषक हाय मानाचा. आयोजन गातेच गावाचा. शिवकृपा चषक हाय मानाचा. आयोजन गातेच गावाचा. एक जबरदस्त डोळ्यात प्राण आणून संपूर्ण प्रेक्षक. आज मात्र प्रेक्षकांची संख्या वाढलेली आहे. हॅलो, सौरभने जर ही मॅच आपल्या संघाला जिंकून दिली तर त्याचे मामा आणि वसई विरार बहुजन महाविकास आघाडीचे युवा नेते माजी महापौर रुपेश सुदाम जाधव यांच्याकडनं 5,000 रुपयाचं रोख बक्षीस ऑनलाईन आमच्यापर्यंत संदेश आलेला आहे आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुढचा चेंडू राईट आमोवा. वाट अ शॉट लंबाचे. कातिला ना हमला. टोचा जैसे को तैसा मिला तो बड़ा मजा आया. पैसा वसूल. ये है लंबाचे शॉट. एका विशाल वल्टे सारख्या गोलंदाजाला मारलेला अतिशय ताकदपूर्ण असा फटका. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 38. जिंकण्यासाठी किती धावांची गरज? 26 धावांची गरज. 11 चेंडू 26 धावा. त्यांचा पैसा वसूल धनेश. ज्या अपेक्षेने प्रेक्षक आले होते कव्हरच्या दिशेने चेंडू मारला जातो. 1 रन पडून काढली जाते. एका धावेपेक्षा जास्त मिळणं अशक्य आहे. सौरभ आडकमल याने जर ही मॅच जिंकून दिली तर त्याचे दुसरे मामा शरद सुदाम जाधव भिवंडी तालुका वीट उत्पादक महासंघाचे अध्यक्ष यांच्याकडनं 2,000 रुपये गुगल पे केले जाईल. धाव संख्या झपाट्याने वाढते. एक अतिशय चमकदार क्रिकेट. या दोन्ही संघातल्या खेळाडूंनी धने दाखवून दिलेले पंचकृषीमध्ये का कुडूसमध्ये क्वालिटी क्रिकेट काय आहे ते. दबदबा टेनिस क्रिकेटमध्ये ठाणे पुणे महाराष्ट्र किंवा देश विदेशामध्ये कुडूसा संघाचं नाव कसं आहे. हर्षद दोंडोने पायंडा पाडला आणि त्याचाच किताब त्याला आदर्श मानून अनेक संपूर्ण देश विदेशामधले खेळाडू तयार होत आहेत.
आणि कुडूस मधल्या खेळाडूंचा सर्वात मोठा आदर्श आहे. पुढचा चेंडू जोरकस मारला जातो. ऑनटाईचा पटका, एक रन पडून काढले. ते दुसरी धाव घेतात की बघूया. पुन्हा एकदा स्ट्रायकरला येत आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली एका धावेने ती बरोबर 40 वर. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहे ते मला वाटते 9 चेंडू 24 धावा. सामन्यामध्ये रंगत आली, पैसा वसूल झाला प्रेक्षकांचा. दिवस सत्कारणी लागलाय धनेश. पुढचा चेंडू विशाल राईट आमोवा आणि सौरभ अडकमोल सीमा रेषेवर झेल देऊन बाद होतोय. स्लोवर वर टाकलेला चेंडू सौरभ अडकमोल बाद होतोय. 11 चेंडू आणि 11 चेंडू आणि 24 ना 32 धावा पाहिजेत. 32 धावांवर आउट झाला काय? हा, एकट्याच्या 32 धावा. आठ बॉल आणि 24 धावा. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केले जाते. एक चमकदार अशी तोलेबाजी पाहायला मिळालेली. बाकी ठोसा उत्तर आलं होतं. एक चमकदार क्रिकेट पाहायला मिळालं. उपस्थित दर्दी क्रीडा रसिकांचं भरपूर मनोरंजन केलेलं आहे. म्हणजे पैसा वसूल झालेला आहे. आणि विशेषतः म्हणजे वाडा तालुक्यामध्ये सुद्धा क्वालिटी क्रिकेट कसं आहे. हर्षद होंडो आहे, फैजान मेमन आहे, सौरभ अडकमोल आहे, मोहज्जम पटेल आहे, महेश आहे, विशाल वलटे आहे. 8 बॉल 24. अजूनही कुडूसचा यंगस्टार कुडू संघ जिंकू शकतोय, परंतु गरज आहे ते ध्येयाने निश्चयाने खेळण्याचा. बघूया विशाल वलटे आणि कयेश पटेल यांच्यामधली ही जुगलबंदी. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा का प्रयत्न करतात काय समजत नाही. सरळ बॅटने खेळणे. कधीही रिव्हर्स स्वीपचा धनेश असा इतिहास आहे की ज्यांनी रिव्हर्स स्वीप मुक्याच्या क्षणी मारल्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. पुढचा चेंडू पब्लिक फुल आहे. मी भरलो ना 10 गाड्या भरून आलेल्या आहेत एसट्या. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. जबरदस्त असं त्याने अडवलेला आहे चेंडू. किती धावा काढल्या? फक्त एकच का? पहिल्या चेंडूला रिव्हर्स मारायच्या अगोदर जर असाच फटका मारला असता ती सरकार. चला, एक झुंज चांगली चालू आहे कुडू संघाची. 6 चेंडू 23 धावा. सोनू याने बॉल अडवलेला आहे. मुन्ना टेलरचे खेळ. आतापर्यंत त्याने क्रिकेटमध्ये जो गलथानपणा केला होता, अनेक कॅच सोडले होते, आज मात्र त्याने सगळं माफ झालेलं आहे. त्याचं सगळं पाप धुवून गेलं एका चेंडू अडवल्यामुळे. आजच्या या सामन्यामध्ये आजूबाजूच्या प्रेक्षकांना तर जाऊ द्या, पण महाराष्ट्रभर मेसेज गेलेला आहे की काय दर्जेदार क्रिकेट ग्रामीण भागामध्ये सुद्धा कसे खेळाडू तयार होत आहेत. गावच्या मातीमध्ये क्वालिटी तयार होत आहेत. इलियास पठाणने तर इकडे यायचं बंद केलं. तो लय यायचा आणि स्पर्धा घेऊन जायचा, पण जसा पोलिशी मार दिला त्यानंतर त्यांचं येणं बंद केलं आणि त्याचं सगळं क्रेडिट जाते ते हर्षद होंडोला. आईन शेटला त्याने मार मारला आणि तिथून येणं जाणंच बंद केलं. त्यानंतर आमच्या समता स्पोर्ट्स रमाबाई आंबेडकर नगरने नाऱ्याच्या नासिर मुल्ला स्टेडियमवर सुद्धा त्याच्या संघाला हरवलं होतं आणि तिथून मग त्यानं इकडं मुलुकगिरी करायची बंदच केली. पुढचा चेंडू नो बॉलचा इशारा पंचांकडनं.
आता 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आमचे स्कोरर सांगतात 22 धावा. कयेश पटेलकडे ती क्षमता आहे. कयेश पटेलने अनेक वेळा चांगल्या वेळी 4-4, 5-5 षटकार रोळीने मारलेले आहेत. गरज आहे ते निच्छाने भिडण्याची. मनगटामध्ये प्रचंड ताकद आहे. कसा त्याचा मूळचा पिंडा कबड्डीचा आहे. बघूया मजर काय करतोय. जोरकस मारला जातोय. बुंद्यात टाकलेला चेंडू 1 रन पडून का देते. एका धावेपेक्षा जास्त मिळणं आवश्यक आहे. सुरेख अशी चेंडू फेक होते. किती चेंडू आता 5 ना. 5 चेंडू आणि 5-21. साजिद जरी वामनमूर्ती खेळाडू असला धनेश तरी त्याच्याकडे सुद्धा मोठमोठे फटके मारण्याची क्षमता आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धामध्ये त्याने फलंदाजी केलेली आहे. बघूया काय होतंय. काही असू द्या पण आजच्या दिवसामध्ये सत्कारणी लागलेला आहे. कुडूच्या संघाने दिमागदार खेळ केलेला आहे आणि उपस्थित दर्दी क्रीडा रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलेलं आहे. 64 धावा झाल्यानंतर एकतर्फी होईल परंतु सौरभ आडकमोल निकराने भिडला. हातात देतो की काय बघूया आणि चेंडू सीमापार जातोय. खणखणीत दणदणीत चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ते आमचे स्कोरर सांगतायत. 47. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे का. चार 17. बघूया साजिदला ध्येयाने खेळावं लागेल. 4 चेंडू 17 धावा. 4-17. जर एखादा 2 षटकार लागले तर सामन्यामध्ये नक्कीच रंगत येईल. बघूया काय होतंय मजर मदनीवर. पुन्हा एकदा जोरकस मारला जातोय. 2 धावा मिळून पडलं करण्यात की बघूया काय होतंय. आता 3 चेंडू आणि 15 धावा का. 3-15. एकेका 2-2 ने काही होणार. या तिन्ही चेंडूला षटकारच मारावे लागतील. मोठ्या फटक्याशिवाय पर्याय नाही. 3-15. मजर मदनी जुना जाणता सर्वात मी तर सांगतो या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातला सर्वात वयोवृद्ध अनुभव संपन्न खेळाडू मजर मदनी आहे. याच मजर मदनीला 2 वर्षापूर्वी पवन केंद्रेने लगातार 5 षटकार मारले होते. पुढचा चेंडू आणि इथे बाद होतोय. आता 2 चेंडू आणि 15 धावा म्हणजे इथं यंगस्टर कुडूचा पराभव निश्चित होतोय. मीटिंग घेऊच नका आता. दोन चेंडू आणि 15 धावा. एखादा नो बॉल पडला त्याच्यावर जर षटकार मारला असं काही झालं तरच काहीतरी होईल. आणि हा षटकार 1 चेंडू आणि 9 धावा. 1 चेंडू 9 धावा. पुढचा चेंडू विजयी होतोय एफडीसी कुडू संघाचा. अभिनंदन. हारलेल्या यंगस्टर कुडू संघाचं मुंह तोड जवाब. ठोसा ठोसा. बहुत अच्छा. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळालेली. पैसा वसूल मॅच. या सूरज पाटील या. विशाल वल्टे मॅन ऑफ द मॅच. विशाल वल्टे या सामन्यातला सामनावीराचा पुरस्कार. जिनगर संघ मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचे आपला. विशाल वल्टे आणि सागर पाटील.
सागर पाटील यांच्या हस्ते विशाल वलटेला सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. धनंजय पाटील त्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये डीसीसी डोंगस्ते विरुद्ध शिवतेज चिंचगडमध्ये धनंजय उर्फ दादा याला सामन्यातला सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय.